नमस्कार. महाराष्ट्र वनच्या खुली चर्चा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. 100% भाजप म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये सत्ता आणली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आता महाराष्ट्रामध्ये भाजपचं लक्ष आहे ते मुंबई महापालिका. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या माध्यमातून शिवसेनेला वाकुला दाखवण्याचा कार्यक्रम गेल्या 2 महिन्यापासून अतिप्रमाणात आहे. पण 2 वर्षापासून आशिष शेलार प्रत्येक शिवसेनेच्या नेत्याला हेड ऑन घेत आहेत. आशिष शेलार असं का करतायत अनेकांना कोडं पडलं होतं. नंतर असं कळलं की भाजपला मुंबईमध्ये सेनेबरोबर युती नको आहे. आतापर्यंत लहान भाऊ म्हणून भाजप शिवसेनेबरोबर मुंबईत वागायचा, पण आता भाजप ड्रायव्हिंग सीटवर आहे आणि सध्या जी जागांची बोलणी किंवा त्याची चर्चा होते त्यामध्ये सुद्धा आपण एक पाऊल मागं आहोत हे सांगायला भाजप नकार देते. का देते? आशिष शेलार मेक्स द डिफरन्स. आज आपल्यासोबत आशिष शेलारच आहेत. आशिष शेलार, महाराष्ट्र वनमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. पेशानं तुम्ही लॉयर आहात आणि गेल्या 2 वर्षापासून संबंध महाराष्ट्र बघतोय की आशिष शेलार जिथं तिथं प्रत्येक ठिकाणी राजकारण करतात. राजकारणामुळं तुम्ही प्रत्येक चाल तुमची तिरकी असते. प्रत्येक वाक्य हे कूटनीतीचंच पाहिजे असं काही समीकरण तुम्ही स्वतःला काही लावून घेतलं आहे का? की मी बोलणार तर तिरकंच बोलणार तर कोणाला तरी हेड ऑनच करणार. हे असं का की हे पक्षानं वरून तुम्हाला सांगितलं आहे? मुळामध्ये हे काही सत्य नाही. तुमच्यासारखे आमच्या मित्रांसारखे जे पत्रकार मित्र असतात तर या सगळ्या गोष्टींना कसं घेतात त्याच्यावर अवलंबून आहे. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो. विशेषतः फरक असेलच तर एवढा असेल की माझ्या पक्षाची भूमिका अतिशय ठळक, अधोरेखितरित्या, संदिग्धता माझ्या मनात आणि समोरच्या मनात येऊ नये इतक्या स्पष्टपणे मांडतो. आणि ती मांडण्याची किंवा ऐकण्याची सवय काही पक्षांना नव्हती. त्यांना ते ऐकायला लागल्यावर त्याचं इम्प्रेशन चुकून तिरकस आहे असं वाटायला लागलं आहे. स्ट्रेट क्वेश्चन. सध्या शिवसेनेबरोबर भाजपची बोलणी सुरू आहे. भाजपनं शिवसेनेकडं काय प्रस्ताव दिलेला आहे? भारतीय जनता पक्षाची शिवसेनेची युतीच्या चर्चेला सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेचे प्रमुख, कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरेजी यांनी सार्वजनिकरित्या अपेक्षा व्यक्त केली की युतीची चर्चा लवकर होऊ दे. भारतीय जनता पक्षाने बैठक केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अपेक्षेला सकारात्मक प्रतिसाद दिला. आता त्यांच्या पुढे अपेक्षा काय आहेत हे या चर्चेमध्ये काल सुरू झाली. उद्या परवापर्यंत समजेल. आणि त्याच्यामध्ये प्रमुख अजेंडा हा नक्की राहील की मुंबई महानगरपालिका अजून पारदर्शक पद्धतीने कशी चालवता येईल, जनताभूमिक पारदर्शक निर्णयांची अंमलबजावणी कशी करता येईल, या मुद्द्यांवर ही चर्चा सकारात्मक होते असं मला वाटतं. ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता, पारदर्शी हे शब्द आत्ताच का कॉइन करताय? तुम्हाला अजूनही हे सांगायचं आहे की मुंबई महापालिकेतला शिवसेनेचा कारभार हा भोंगळ होता, पारदर्शी नव्हता आणि आम्ही जर का सत्तेतले वाटेकरी बनू तर मग सगळं काही टेबलावरती ट्रान्सपरंट असेल? मुळामध्ये जनतेच्या मनातली अपेक्षा आहे. जनतेच्या मनामध्ये या अपेक्षा गेल्या 15-20 वर्षापासून दबलेल्या आहेत. जनता त्याच्याविरोधात आवाज उठवत होती. लोकसभा निवडणुकीमध्ये हीच स्वच्छ पारदर्शी कारभाराची अपेक्षा जनतेने मताच्या रूपात दाखवली. आणि मग कधी नव्हे ते झालं की एका पक्षाला सरळ बहुमत नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात मिळालं. तोच बदल भ्रष्टाचाराच्या विरोधात पारदर्शक कारभाराच्या दृष्टीने सगळ्यांनी मिळून हल्ला केला. तरीही देवेंद्र फडणवीसजीच्या बाजूने महाराष्ट्रातल्या जनतेने याच कारभाराला मतदान केलं. त्यामुळे आम्ही ऐन वेळेला मुद्दा उचलतो असा नसून जनतेच्या मनात सुप्तपणे राहिलेला जो प्रश्न होता की ह्या प्रश्नाला वाचा कोण फोडील ते भारतीय जनता पार्टी करते असं माझं मत आहे. मी थोडा लहान तोंडी मोठा घास घेतो आणि थोडी लिबर्टी घेतो. मला नेहमी वाटतं आणि आता त्याचा प्रत्यय येतोय तुम्ही की आशिष शेलारमुळे माझ्याकडनं लिबर्टी घेऊ शकता. आशिष शेलार हे भाजपचं 100% प्रॉडक्ट आहे की प्रश्न आला की चोख उत्तर, मुद्देसूद उत्तर, पुन्हा प्रश्न आला की मुद्देसूद उत्तर. आम्हाला सुद्धा तयारी करून तुमच्याशी बोलावं लागतं आणि त्यामुळंच कदाचित
तुमचं जे टॉसिंग आहे उत्तराचं ते इतकं झटपट आहे की अलीकडच्या काळामध्ये सर्वात जास्त बातम्या जर का कोण्या एका व्यक्तीनं दिल्या असतील तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आशिष शेलार येतात. काय सचिन बातम्या रोज करतो तुमच्या सकाळी आणि त्याला तेच काम की आशिष शेलारच्या काहीतरी ते बोललेत आणि त्यावरती पटकन रिॲक्शन आली, किंवा सामन्याच्या अग्रलेखावरती आशिष शेलार पटकन बोलले आणि बातमी तयार झाली. कदाचित तुम्हालाही बातम्यांमध्ये राहायची हौस असेल किंवा उत्तर तर नक्कीच द्यायचं आहे, हेड ऑन घ्यायची तुमची जी किलर इन्स्टिंक्ट आहे तो तेच सांगतो, म्हणून तुला त्याला प्रश्न विचारायचा. आता हे तुमच्याकडनं एक बातमी येऊ शकते कदाचित. शिवसेनेने आत्ताच काही मिनिटापूर्वी असा प्रश्न विचारला आहे, पारदर्शकतेचा मुद्दा भाजप घेतो तर नोटबंदीचा निर्णय घेताना सर्वसमावेशक निर्णय घेतला गेला नाही, त्यात पारदर्शकता नव्हती, असं शिवसेनेने आत्ता आक्षेप घेतला. यावर भाजपची भूमिका काय? ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते की नोटबंदीचा निर्णय हा पारदर्शकतेने घ्यायचा म्हणजे काय. ज्यांनी दाबून ठेवलेत, ज्यांनी लपवून ठेवलेत, ज्यांनी चोरी केली आहे त्याला अगोदर लिखितमध्ये सांगायचं नोटीस देऊन की बाबा आता आम्ही हे नोटा बदलणार आहोत, बंदी करणार आहोत. पारदर्शकतेमध्ये चोरी करणाऱ्याला त्याने केलेल्या चोरीला पचवण्याची संधी देणं म्हणजे पारदर्शकता आहे, असं म्हणणारं नेतृत्व हे गभाळ आणि गचाळ आहे. त्याच्या पलीकडे मला काही बोलता येणार नाही. कालही सेना भाजपची बैठक झाली आणि ती क्लोजली मॉनिटर केली किंवा ती कव्हर केली आमच्या राहुलला प्रश्न विचारायचा. आशिषजी, खरं तर अगदी सुरुवातीपासूनच चर्चेच्या सुरुवातीलाच तुम्ही स्पष्ट केलं की काही लोकांना ऐकायची सवय नव्हती. या अगोदर ज्यावेळेस चर्चेला यायचं त्यावेळेस नक्कीच ते मोठ्या भावाच्या नात्यानंच येत होते. मात्र कालची परिस्थिती काहीतरी वेगळी पाहायला मिळते. 20-25 वर्षांपासून तुम्ही एकत्र सत्तेत आहात, मात्र ज्यावेळी बोलणी व्हायची त्यावेळेस नक्कीच ते कुठंतरी पुढं असायचे. काल काहीतरी बॉडी लँग्वेज वेगळी सांगत होती. भाजप या सगळ्या चर्चेत अगदी सुरुवातीपासूनच जशी तयारी महापालिकेची सुरू झाली आहे तसं कुठेही मागं हटताना दिसत नाही आहे. काय नेमकी ही सगळी स्ट्रॅटर्जी आहे? भाजप आता स्वतःला लहान भाऊ मानत नाही का? कालच्या चर्चेचा मुद्दा वेगळा आणि भावाचा मुद्दा वेगळा. आजही आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकमेकाचे भाऊ राहिले पाहिजेत याच भावनेने चर्चेला सुरुवात करतो. कालच्या चर्चेमध्ये सुद्धा अतिशय मोकळ्या वातावरणात खेळकर पद्धतीनेच चर्चा झाली. आम्ही आमचे मुद्दे ठेवले, त्यांनी त्यांचे मुद्दे ठेवले. आकड्यांचा खेळ सुरू झाला नाही. भ्रमनिरास काही पत्रकारांचा झाला, पण कालच्या चर्चेमध्ये कुठेही कुरघोडी असा विषय नव्हता, याचा मला आनंद आहे. आता राहता राहिला मोठा छोटा भाऊचा विषय, तर मुंबईमध्ये 2 पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या एकमेकाच्या विरोधात लढले. हे 2014लाच झालं आहे आणि त्याच्यामध्ये मुंबईकर जनतेने तो निर्णय स्पष्ट केला आहे की 15 आमदार निवडून देऊन भाजपला सर्वात मोठा पक्ष केला आणि अन्य लोकांना खाली ठेवलं आहे. पण आम्हाला त्याचा अभिनिवेश नाही. आम्हाला मुंबईचा विकास, मुंबईचा योग्य पद्धतीने विकास आणि पारदर्शक कारभार यासाठीची चर्चा ही सकारात्मक झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आशिषजी, मुंबईमध्ये आणि मुंबई उपनगरमध्ये 15 आमदार भाजपचे आहेत, 14 शिवसेनेचे आहेत. त्या दृष्टीनं तुम्ही काही जागांचा फॉर्म्युला नक्कीच प्रस्तावामध्ये शिवसेनेला दिला असेल. अजून थोडं स्पष्ट केलं तर आपल्याला लक्षात असं येईल, कारण जे भावाची चर्चा करतात त्यामुळे आपल्या माध्यमातून तो मुद्दाही गेला पाहिजे. भाजपने पूर्ण मुंबईमध्ये 36 जागा आहेत विधानसभेच्या, त्यापैकी फक्त आम्ही 33च लढलो. 33 लढून आमचे 15 आमदार आले. बाकीचे सर्व पक्ष 36 लढूनसुद्धा आमच्या पुढे जाऊ शकले नाहीत, हे सत्य आहे. त्यामुळे बेस्ट स्ट्रायकिंग रेट, कारण सध्या मी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये पण आहे आणि म्हणून बेस्ट स्ट्रायकिंग रेट हा भारतीय जनता पक्षाचाच आहे. आणि फॉर्म्युलाचं म्हणाल तर क्रिकेटमध्ये रणनीती आणि फॉर्म्युला हा कधीच वेळेच्या आधी डिस्क्लोज करायचा नसतो. तुम्ही आधी वन डाऊन खेळायचा, आता शरद पवारांनी तुम्हाला ओपनिंगला पाठवलेलं आहे. अध्यक्ष शरद झाला. पवार आणि मी एकत्र काम करत होतो. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये राजकारण विरहित काम करण्याची आमची पद्धत आहे. आपण बॅक टू स्क्वेअर वन आपल्या मुंबई महापालिकेच्या प्रश्नावर येऊ. सोनालीला विचारायचं. सर, पारदर्शकतेबद्दल चर्चा सुरू आहे. तुम्ही असाल किंवा किरीट सोमय्या असतील, गेले अनेक महिन्यांपासून भ्रष्टाचारावर बोलत आहात. पारदर्शी सरकार आलं पाहिजे यावर भाजप बोलतं आहे. पण मग असं असताना येत्या महापालिकेमध्ये मुख्यमंत्री चर्चा करू इच्छित आहेत, म्हणजे कुठेतरी आशिषजी किंवा किरीटजी यांना पारदर्शी कारभार पाहिजे, त्यामुळे युती नको आहे. आणि जे मुख्यमंत्री आहेत किंवा वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांना कुठेतरी युती पाहिजे, असं काही आहे का?
जे काही भारतीय जनता पक्षात होतं आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच आदेशानुसार होतं आहे आणि त्यामुळे भाजपामध्ये गल्लत नाही. पारदर्शी कारभाराचा मुद्दासुद्धा देवेंद्रजींनी भारतीय जनता पक्षाच्या ठाण्याच्या प्रदेश कार्यकारिणीचं भाषण आपण जर काढलं तर अतिशय आक्रमकरित्या मांडलेलं आहे आणि त्यामुळे मी असेन किंवा किरीट सोमय्या असतील, माझं तर मत आहे सर्वच राजकीय पक्ष, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, मनसे असो, या सगळ्यांनीच महापालिका पारदर्शक पद्धतीने चालली पाहिजे. या मुद्द्याला समर्थन द्यावंच लागेल. जनतेचा रेटा तो त्याला आणावा लागेल आणि जनता त्या बाबतीने सकारात्मक विचार करेल. असं असताना युतीसाठी पण तयारी का? जर पारदर्शी कारभारच पाहिजे तर युतीसाठी तयार का? कारण आरोप जे असं का म्हणायचं? भारतीय जनता पक्ष पारदर्शकता आणि भ्रष्टाचार या विषयावर तडजोड करत नाही. दुसरा मुद्दा, युतीची चर्चा का? तर शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सार्वजनिक अपेक्षा व्यक्त केली की युतीची चर्चा लवकर करा. आम्ही मित्राला नेहमीच सकारात्मक घेतो आणि म्हणून त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. चंद्रकांत, एकीकडे पारदर्शी करून शिवसेनेला डॅमेज करायचं आणि भाजपनं आपली स्वतःची 227 जणांची यादी तयार ठेवायची, अशी काहीशी रणनीती आहे काय? की हा रणनीतीचा भाग नाही आहे. स्वपक्षबळ आणि स्वबळावर लढणं ह्या दोनमध्ये फरक आहे. शिवसेनेनेही भूमिका मांडली की आमचं तर 227चं तयार आहे. मग आपला हा प्रश्न त्यांना का नसतो की जर यादी 227ची तयार आहे, नोटबंदीला जर विरोध आहे, नोटबंदीचा निर्णय जर अयोग्य आहे, तर चर्चेचं निमंत्रण आपण का दिलं? हा प्रश्न आपण त्यांना विचारणार नाहीत, आलाहिदा ठेवू त्या प्रश्नाला. पण भारतीय जनता पक्षाचं स्वपक्षाचं बळ हे नक्कीच खाली आम्ही वाढवलेलं आहे. 100% आम्ही त्याच्यावर तयार आहोत. पण युतीच्या बाबतीत मात्र सकारात्मक चर्चेला आम्ही सुद्धा तयार आहोत. अजिंक्य, शेलार साहेब, एक प्रश्न आहे निमित्तानं छोटासा विचारायचा आहे की गेले बरेच वर्ष तुम्ही 20-25 वर्ष शिवसेनेसोबत युतीमध्ये आहात मुंबई महानगरपालिकेमध्ये. 2014 नंतरच सातत्यानं शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या मागे काही विशेष कारण आहे का? याच्या आधी कधी शिवसेनेचा हा भ्रष्टाचार दिसला नाही का? किरीट सोमय्यांच्या वक्तव्यांमध्ये वारंवार असं दिसलं की बऱ्याच वर्षांपासून हा भ्रष्टाचार सुरू होता, बऱ्याच वर्षांपासून या सगळ्या अनियमितता दिसत होत्या. मग 2014 नंतरच या बाबतीत वोकल का? 2014 नंतर भाजपला असं जाणवलं की आपली ताकद आता कुठेतरी वाढते, त्यामुळे आता मुंबईमध्ये किंवा ठाण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये भाजपला स्वबळावर सत्ता आणता येऊ शकते, म्हणून कदाचित हा एक प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप सातत्यानं किरीट सोमय्या असतील किंवा काही वेळेला तुमच्याकडनं देखील शिवसेनेवर झालेला आहे. तर हे यामागचं नेमकं कारण आहे का? यामागे आणखी काही वेगळं कारण आहे? मला याचं विस्तृत उत्तर द्यायला लागेल. पहिली गोष्ट तर आम्ही शिवसेनेवर आरोप केलेला नाही. आम्ही आरोप भ्रष्टाचारी कंत्राटदार, भ्रष्टाचारी अधिकारी आणि त्याच्या मागे जर वाचवणारे कोणी असतील असंच म्हटलेलं आहे. आता 2014 आणि 2014च्या पूर्वी याचं विश्लेषण करायचं झालं तर एक भूमिका लक्षात येईल. जे महानगरपालिका कव्हर करतात त्यांना माहीत असेल की मुंबई महानगरपालिकेला शुद्ध पाणी सप्लाय झालं पाहिजे, म्हणून सप्लाय होणारं ॲलम, तुरटी ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, हा पहिला मुद्दा उपस्थित केला गोपाळ शेट्टी ज्यावेळेला महानगरपालिकेचे गटनेते होते. भारतीय जनता पक्षाने सातत्याने भूमिका उपस्थित केला. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये जे ई मॉडेल्स रन केलं जातं आहे, कॉम्प्युटरायझेशन किंवा IT सोल्युशन्स, त्यामध्ये ABM आणि SAP या कंपनीने भ्रष्टाचार, गडबड, गोंधळ केला आहे, तो उपस्थित केला मी. क्राफ्ट मार्केटचं रिडेव्हलपमेंट एका प्रायव्हेट विकासकाला 1 रुपयाच्या लीजवर दिलं, ते बिल्डरला केलेला भ्रष्टाचार आहे, उपस्थित केला आम्हीच. तेव्हापासून सातत्याने गेल्या 10-12 वर्षात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर किंवा पारदर्शी कारभारावर भाजपच बोलत राहिलेला आहे. थोडा अभ्यास केलात तर आपल्यालाही ती माहिती महापालिकेतनं मिळेल. पण फरक काय झाला? पूर्वी आम्ही तक्रार करायचो त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री या भ्रष्ट कंत्राटदारांना पाठीशी घालायचे. फरक हा झाला की 2014 नंतर या देशामध्ये, या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा असा गृहमंत्री झाला देवेंद्र फडणवीसजीच्या रूपानं की तक्रार गेली का FIR, आणि FIRमध्ये नाव असेल त्याला जेल, जेलमध्ये जाण्यावर चार्जशीट. म्हणून नाले सफाईच्या विषयावर आम्ही सांगितलं कंत्राटदाराने गाळ काढलेला नाही, तो डम्पिंग ग्राउंडवर टाकलेला नाही, तो एक वाहन एकाच वेळेला 4 ठिकाणी धावतोय असं दाखवतोय. तक्रार केली, FIR झाला, कंत्राटदार गेले, इंजिनियर गेले. ऑक्ट्रॉयमध्ये गडबड गोंधळ चालू आहे, स्कॅम आहे, SIT लावली गेली. रस्त्याच्या कामामध्ये गैरव्यवहार होतो आहे,
लगेच चौकशी लागली, कंत्राटदार जेलमध्ये गेले. पूर्वीचे गृहमंत्री भ्रष्टाचाराला पाठीशी घालत होते, आताचे गृहमंत्री भ्रष्टाचाराला पाठीशी न घालता जेलची हवा दाखवत आहेत. पूर्वीला 6व्या माळ्यावरून मंत्रालयातना महापालिकेच्या आयुक्ताला कंत्राटदार सेट करण्यासाठी फोन यायचे. आता 6व्या माळ्यावरून महानगरपालिकेच्या आयुक्ताला तसे फोन येत नाही. हे बदल आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराची लढाई, कन्सिस्टंटली पारदर्शी कारभाराची लढाई हा भाजपच लढलेला आहे. शिवसेनेच्या नेत्यांचं अशी एक टीका असते किंवा रादर तो असा आरोप असतो की आशिष शेलार आज बोलत आहेत, पण आशिष शेलार मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत होते ना, तेव्हा ते काही बोलत नव्हते, तेव्हा सगळं सुखरूप व्हायचं, सुरळीत व्हायचं. हे जे मुद्दे मी सांगितले ना, ते मुद्दे मीच उपस्थित केलेले आहे. कॉम्प्युटरायझेशनमधलं गोंधळ किंवा ज्या पद्धतीने क्रॉफेट मार्केटचा असलेला गोंधळ, एका अर्थाने 37(1)च्या नोटिसा ज्या आरक्षण बदलाच्या काँग्रेसच्या काळात यायच्या, त्याच्याविरुद्धचं रण जर थोडा अभ्यास आपण केलात तर आपल्याला लक्षात असेल की हे सरसकट मुद्दे गोपाळ शेट्टी, पराग अळवणी, योगेश सागर, भालचंद्र शिरसाट, आशिष शेलार, मनोज कोटक या सगळ्यांनी मांडलेले आहेत. किंबहुना आज आमच्याशी जे चर्चा करतायत ते त्या वेळेला आम्हाला समर्थन करायचे, आज मात्र कंत्राटदारांचं समर्थन का करतात हा आमचा प्रश्न आहे. एक आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की युतीमध्ये तुम्हीच रोडा, तुम्हाला युती नको. भारतीय जनता पक्षाचा मी सैनिक आहे. भारतीय जनता पक्षाचा मी तुमच्या भाषेतला मावळा आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष जे ठरवेल त्याच्यापेक्षा भाजपचे अध्यक्ष म्हणून माझी वेगळी भूमिका असूच शकत नाही. मुंबईकर नागरिकांना जर भ्रष्टविरहित कारभार द्यायचा असेल आणि तो जर मुद्दा उपस्थित करायचा असेल तर माझ्यावर बिलो दी बेल्ट आजही आरोप होत आहेत. माझा संबंध नसलेल्या गोष्टींवर माझ्यावर आरोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न होतो आहे. तो कधी मी एका पक्षाशी बोलतो तर दुसऱ्या पक्षाकडून आरोप होतो आहे. ह्या सगळ्या सेटिंग मला समजत असल्या तरी मी मुद्द्यावरून हटणार नाही. कारण मला माझ्या आईवडिलांनी एक शिकवलं आहे, तुला जे पटतं ते काम करत राहा, बोलत राहा, त्याच्या मागे सातत्याने पाठपुरावा करत राहा. पण एक याच्यामध्ये असं एक लक्षात येतं की जेवढेही आरोप होत आहेत ते शेवटी केंद्रबिंदू म्हणून मातोश्रीकडेच बोट दाखवलं जातं. किरीट सोमय्यांचे आरोप असो किंवा अन्य भाजपकडून जेवढे आरोप झाले त्याच्यामध्ये मातोश्री, साला, PA अशा पद्धतीने जे आरोप झाले हे तिथंच थेट आरोप करणारे होते. हे कसं काय? नाही, व्यक्तिगत मी तर असे आरोप कधी व्यक्तिगत कोणावर केलेले नाही. आणि माझे व्यक्तिगत मत आहे, पुरावे असल्याशिवाय कोणी कोणावर व्यक्तिगत आरोप करू नये. मग तो माझ्या पक्षातला असो का समोरच्या पक्षातला असो, ज्याच्याकडे पुरावे असतील त्याने पुराव्यानिशी नक्की व्यक्तिगत आरोप करावे, पुरावे नसतील तर करू नये. आमचा मुद्दा दिलेलं काम दिलेल्या पद्धतीने पारदर्शक पद्धतीने तो कंत्राटदार किंवा अधिकारी करत नसेल तर त्याचा परिणाम हा होतो की त्या मुंबईकर नागरिकाला त्या सेवेपासून वंचित व्हावं लागतं. एखाद्या ठिकाणी ज्या ठिकाणी पंपिंग स्टेशन बनलं इरल्याला की ते 1.5 वर्षातच नवीन पंपिंग स्टेशन थोडासा पाऊस पडल्यावर बंद का पडतं? हे असं तुम्हाला थेट म्हणायचं आहे का? पुरावे असतील त्यावेळेला नक्की बोलू. आज तर मी भ्रष्टाचार विरहित पारदर्शक कारभार झाला पाहिजे एवढंच मी म्हणेन. आता शक्यता किती आहे युतीची? कारण जेमतेम आता 35 दिवसही उरले नाहीत. तुम्हाला यादी पण आता जाहीर करायची आहे, तिकीटं वाटप करायची आहे आणि अजून तुमचं काहीच झालं नाही. असं म्हटलं जातं आहे की पोपट मेला आहे, फक्त जाहीर कोणी करायचा तेवढंच राहिलं आहे. नाही, असं काही नाही आहे. आपण पत्रकार म्हणून त्याचं इंटरप्रिटेशन करू शकता, पण भारतीय जनता पार्टी खरंच सकारात्मक आहे. आम्ही या चर्चेला प्रतिसाद सकारात्मकरित्या दिला आहे. आणि आमचं असं मत आहे प्रामाणिकता की काँग्रेससारखा भ्रष्टाचारी पक्ष सर्व स्तरावरून गेला पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईचं जेवढं वाटोळं लावलं तेवढं वाटोळं या राज्यात अन्य कोणी लावलंच नसेल. आणि त्यामुळे अशा कारभाराकडे जर सरकायचं असेल तर त्यासाठी कदाचित आकड्यांचा गेम 2 पावलं मागे गेला तरी चालेल, मुद्द्यांचा नाही, आकड्यांचा म्हणतोय मी. आणि त्या आधारावर सकारात्मकच आम्ही या चर्चेकडे जातो आहे. आणि म्हणून कदाचित 21 तारखेला तुमच्या मनात जे आहे ते होणार नाही असंही होईल. तडजोडीची मॅजिक फिगर काय? मॅजिक फिगर हा महत्त्वाचा मुद्दा नाही. मॅजिक वे इज इम्पॉर्टंट अँड दॅट मॅजिक वे ऑफ इम्प्रूव्हमेंट ऑफ अ मुंबई कॉर्पोरेशन इज अ फोकल पॉईंट. आणि त्याच्यावर आम्ही चाललो आहोत. आम्ही सामान्य मुंबईकरांचे व्ह्यूज घेतले, त्यामध्ये 3 प्रश्न प्रामुख्यानं मुंबईकरांच्या तोंडी आले. एक तर रस्त्यांवरचे खड्डे,
पाण्याचं असमान वाटप आणि तिसरं BDD चाळीचा प्रश्न जो वर्षानुवर्ष निवडणुकांचा मुद्दा राहिलेला आहे. तर हे जे असे ज्वलंत प्रश्न मुंबईकरांना वाटत आहेत ते सोडवण्यासाठी भाजपकडं काय रोडमॅप आहे? खरं तर भाजपच रोडमॅप देऊ शकतं. आज चुकीचं काम करणाऱ्याला दंडित करणं हे रस्त्याच्या कंत्राटदारातलं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं. दुसरं, काय पद्धतीच्या टेक्नॉलॉजी वापरून रस्ते हे खड्डेविरहित करता येऊ शकतात. तिसरं, जे कार्टेलदार महानगरपालिकेत काम करतं आहे त्यांना जेलची हवा दाखवणं किंवा काळ्या यादीत टाकणे आवश्यक होतं. आणि चौथं, रेप्युटेड कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेत आणणंसुद्धा आवश्यक आहे. टेक्नॉलॉजी, रेप्युटेड कॉन्ट्रॅक्ट, दंडित लोकांना चूक करणाऱ्यांना दंडित करणं, ह्या सगळ्या भूमिकावर भारतीय जनता पक्षाने काम सुरू केलं. आणि म्हणून चूक करणाऱ्यांना जेलची हवा आली. आणि ओपन टेंडर सिस्टीम जी महापालिकेत चालूच होती त्याच्यामध्ये मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आले तर आपल्याला चांगले रस्ते कदाचित मिळू शकतील, या दिशेने आम्ही पावलं टाकतो आहोत. राहता राहिला विषय BDD चाळीचा. तर BDD चाळीचा विषय गेली 20 वर्ष प्रलंबित आहे. त्यासाठी DCRमध्ये बदल आवश्यक असेल किंवा राज्य सरकारला आपल्याला एखादं धोरण करून किती स्क्वेअर फुटाची जागा BDDत राहणाऱ्या माणसाला द्यायला लागेल तो निर्णय घेण्याची भूमिका असेल. तर या दोन्ही बाबतीत राज्य सरकारमध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका घेतली. आज आपण हे 2 पावलं पुढे गेलो. टेंडर फायनलाइज होतं आहे म्हाडामध्ये, इथपर्यंत गेलो. जे 20 वर्षात झालं नाही ते 700 दिवसात आम्ही करण्यापर्यंत पुढे गेलो. हा स्पीड देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. तेच आपण जसं म्हणालात की पाणी असमान वाटप, हे खरं आहे. आमचे नगरसेवक योगेश सागर यांनी गेल्या 20 वर्षात कदाचित हा मुद्दा सातत्याने मांडला. आणि मग शहर असेल, पश्चिम उपनगर असेल, पूर्व उपनगर असेल, लोकसंख्येच्या आधारावर पाण्याचं वाटप झालं पाहिजे. त्या लोकसंख्येच्या आधारामध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशनसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. जर शहरात पर माणसी पर दिवशीचा एक रेशो वेगळा असेल आणि उपनगरातल्या फॅग एंडला जर पर माणसी पर ताशीचा रेशो वेगळा असेल तर मग कुठली ट्रान्सपरन्सी आहे? हीच तर ट्रान्सपरन्सी नाही आहे. आणि म्हणूनच तर आमचा मुद्दा आहे की अशा पद्धतीने आपल्याला कारभार नको आहे, आपल्याला अद्ययावत कारभार पाहिजे. आणि म्हणून तोच आमचा अजेंडा राहील. सेना भाजपच्या बोलणीमध्ये ट्रान्सपरन्सी येईल आणि तोडगा निघेल अशी आशा आपण करूया. आशिष शेलार हे काही मुंबईच्या राजकारणापुरते मर्यादित नाही. किंबहुना मी तर असं म्हणेन की मंत्रिमंडळाबाहेर राहून असलेले भाजपचे वजनदार नेते अशी त्यांची ओळख करावी लागणार आहे. ब्रेकनंतर इतरही काही पैलूंवरती आपण चर्चा करणार आहोत, तसे प्रश्न विचारणार आहोत. पण घेऊया एक ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत आशिष शेलार आहेत. लायटर साईड ऑफ द आशिष शेलार अशी आहे की आशिष शेलारांचं सर्व पक्षांमध्ये मैत्री आहे किंवा त्यांचे मित्र आहेत. आणि पक्षामध्ये असं दिसलं आहे 2 वर्षात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक सहकार्याला कुठे ना कुठं कोंडीत पकडतात. फक्त ते आशिष शेलारांना पकडू शकले नाहीत किंवा मुख्यमंत्र्यांची आशिष शेलारांवर जास्तच मर्जी आहे. 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक पक्षात माझे मित्र आहेत आणि भारतीय जनता पक्षात पण माझे मित्र आहेत आणि त्यामुळे मैत्री माझी सर्वदूर आहे. दुसरा मुद्दा राहिला देवेंद्र फडणवीसजींवर माझी हात जोडून विनंती आहे, अशा पद्धतीचा आरोप आपण करू नका. याचं कारण त्यांच्याबरोबर गेली 20 वर्ष आम्ही काम करतो आहे. सामान्य कार्यकर्ता, सामान्य आमदार, पक्षाचा प्रदेशाचा पदाधिकारी ते पक्षाचे अध्यक्ष आणि आज मुख्यमंत्री. जर भारतीय जनता पक्षामध्ये, मी अन्य कोणाला खाली लेखत नाही, पण जर भारतीय जनता पक्षामध्ये एक माणूस मला जर असं कोणी विचारला की जो कधी रागवत नाही, जो कधी कोणावर राग काढत नाही, त्याच्यावर रागवलं तर ते लक्षात ठेवत नाही आणि लक्षात ठेवून त्याच्या विरोधात वागत नाही, असे 4ही गुण एका माणसात कोणात असतील असा जर तुम्ही मला प्रश्न विचारलात तर त्याचं उत्तर एकच येईल, देवेंद्र फडणवीस. सन्मानाने आम्ही सगळ्या नेत्यांना ओळखतो आणि देवेंद्रजींनाही त्याच पद्धतीने आम्ही ओळखतो. पण त्यांची मर्जी म्हणाल तर त्यांचं प्रेम आहे की माझ्यासारख्या सामान्य अध्यक्ष कार्यकर्त्यालासुद्धा सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी मुंबईत ठेवली आहे. तीच त्यांनी पुण्याच्या अध्यक्षाबरोबर ठेवली आहे, तीच प्रदेशाध्यक्षांबरोबर ठेवली आहे. पण तुमचं माझ्यावर जास्त प्रेम असल्यामुळे तुमच्या चॅनेलवर कदाचित माझा आणि त्यांचा फोटो जास्त वेळा दिसतो.
मला नितीन गडकरींच्या अनुषंगानं हा दुसरा उपप्रश्न करायचा आहे, कारण तुमचंही राजकारण मी जवळून बघितलेलं आहे. नितीन गडकरी दुखावतील असं तुम्ही काही बोललेलं नाहीत, पण नितीन गडकरींचं व्यक्तिमत्व कसं आहे किंवा त्यांचं वैशिष्ट्य मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत कसं आहे असं विचारलं तर? दोघंही नागपूरचे आहेत, दोघंही नागपूरचे असल्यामुळे एकाच नळातून पाणी तिकडे येतं आणि त्यामुळे दोघांची स्वभाव कार्यकर्त्यांवर प्रेम करून एकत्र घेऊन जाण्याचेच आहेत. सध्या 100% भाजप आहे, त्यामुळे सगळ्यांचं मनोमिलन इतकं झालेलं आहे आहे. की कोणाला दुखवायचं नाही आहे. आम्ही दोघंही काय ते दोघंही काय आम्ही सगळेच स्वयंसेवक आहोत आणि त्यामुळे आमच्यामध्ये असा भेदभाव करण्याची वृत्तीच नाही. सर हां आम्ही त्या दोघांसहित भाजपच्या जवळचे आहे. आमची पुण्याची ब्युरो चीफ आहे प्राची कुलकर्णी, तिला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. प्राची प्रश्न विचारते. प्राची, आशिष शेलारांना प्रश्न विचार. आशिष शेलार, मुंबईबाबत तुम्ही बोलताय, मुंबईत पारदर्शक कारभाराची चर्चा करताय, पण पुण्यामध्ये मात्र यावेळेला सत्तेसाठी काय काय चाललंय याची वेगवेगळे रंग रोज समोर येताना दिसत आहेत. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांबरोबर आणि आता पालकमंत्र्यांबरोबर गुंडांचे फोटो प्रसिद्ध होत आहेत, पक्षप्रवेश दिला गेल्याचं सांगितलं जात आहे. नंतर हे प्रसिद्ध झाल्यावर पक्षप्रवेश दिले गेले नाहीत असं सांगितलं जात आहे. पण इतकंच नाही, फक्त प्रवेशच नाही तर पद सुद्धा मुळशीमधल्या एका जो गुंड 4 महिन्यांपूर्वीच मोका लागलेला आहे आणि जामिनावर सुटून आलेला आहे, अशा माणसाला भाजपमध्ये दिलं जातं. मग एकीकडे या सगळ्या क्लीन इमेजची चर्चा आणि दुसरीकडे हा प्रकार, सत्तेसाठी काहीही हे चाललंय का भाजपचं सध्या? प्रश्न हा अतिशय योग्य आहे आणि ह्या प्रकरणाची विशेषतः पुण्याची मला माहिती नसली तरी प्रदेशाच्या बैठकीत मी सातत्याने बसतो आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि प्रदेश अध्यक्षांनी सरसकट एकच भूमिका मांडली आहे, ती म्हणजे पक्षामध्ये सगळ्यांचं आमंत्रण आहे, सगळ्यांना घेता येईल, पण स्क्रुटिनी इज अ मस्ट. आणि स्क्रुटिनी ज्या वेळेला आवश्यक आहे त्यावेळेला त्याचं कॅरेक्टर, कंडक्ट अँड कल्चर या तिन्ही विषयावर झालं पाहिजे. आणि म्हणून असे जर एखादा निर्णय खरंच चुकीचा झाला असेल तर पक्ष अगदी प्रामाणिकतेने तो निर्णय मागे घेईल, पण गुंडांना मात्र स्थान देईल असं मला वाटत नाही. अजय, शेलार सर, मुळात कसं आहे की सामान्य मुंबईकरांनाच तुम्ही थोडंसं कन्फ्यूज करताय का याच्या काळामध्ये? कारण कसं आहे की तुम्ही एकमेकांवरती जी काही चिखलफेक करताय, तुम्ही स्वतः म्हणालात बिलो द बेल्ट माझ्यावर सुद्धा बोलण्यात येतं. असं असताना तुम्ही आता युतीबाबत चर्चा करताय. तुमची युती होईल की नाही होईल ती पुढची गोष्ट, पण युती झाली तर तुम्ही दोघंही एकाच वेळेला सामोरे जाणार आहात निवडणुकांसाठी किंवा तिथे जो प्रचारात, या प्रचारामध्ये तुम्ही गळ्यात गळे घालून एकमेकांबद्दल चांगलंच बोलणार आहात, कोणी वाईट तर बोलणार नाही आहे. अशा वेळेला सामान्य मुंबईकर कन्फ्यूज होईल असं तुम्हाला नाही वाटत का? की एक हाच आशिष शेलार 6 महिन्यांपूर्वी यांच्यावरती असं म्हणत होता आणि तेच आता ह्यांच्याबद्दल चांगलं म्हणतात. तुम्हाला वाटत नाही याचा फटका बसेल तुम्हाला? नाही, सामान्य माणसाला असं वाटूही शकतं, पण आपण प्रश्न विचारल्यामुळे ती शंका दूर होईल असं उत्तर आज मी देऊन टाकतो की त्यातली भूमिका स्पष्ट आहे पक्षाची. आमच्या पक्षाची एका अर्थाने भूमिका ही आमच्या पक्षाच्या सगळ्या बॅनरवर मागे लागलेली असते. ती अशी आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि नंतर मी. आणि त्यामुळे माझ्यावर काय आरोप झाला ह्याच्यापेक्षा जर पक्षाचं हित महत्त्वाचं असेल तर मी हा दुय्यम होईन. माझ्या पक्षापेक्षा देश हित, तिथे आपण म्हणू शहर हित, हे जर त्याच्यापेक्षा महत्त्वाचं असेल तर माझ्या पक्षाचं हित दुय्यम होईल. त्यामुळे दुय्यम स्थान हे देश, प्रदेश आणि राष्ट्र याच्या तुलनेत नेहमी पार्टीला राहील, पार्टीच्या तुलनेत दुय्यम स्थान व्यक्तीला राहील. आणि म्हणून मला वाटतं त्याची क्लॅरिटी आमच्याकडे आहे. तुमच्या प्रश्नानंतर ती जनतेसमोर स्पष्टता होईल. असं वाटत नाही का शेलार सर की एक मुंबई अध्यक्ष म्हणून तुम्ही जे हायकमांडला जी माहिती दिली असेल किंवा ज्या चर्चा हायकमांडने तुमच्याबरोबर केल्या असतील त्याच्यात तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही माहिती पुरवण्यात कमी पडलेला, त्याच्यामुळे ते म्हणतात की आता युती करूया? कारण तुम्हीच आधीपासून म्हणत होतात की नको ही युती. जर भ्रष्टाचार मुक्त असेल तर काय असा भाजपला फटका पडणार आहे की नाही युती केली तर जास्त जागा येतील? हे 2014मध्येही सिद्ध झालं आहे. मग तो फॉर्म्युला आत्ता का नाही हायकमांड वापरते असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की राजकारणामध्ये रणनीती आणि राजकारण योग्य वेळेला करायचं असतं. आजच्या घडीला एक भूमिका स्पष्ट आहे. मला काय वाटतं याच्यापेक्षा सामूहिकरित्या आम्हाला काय वाटतं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ज्या ज्या वेळेला मी स्वपक्ष बळ वाढवण्याची भूमिका घेतली त्या वेळेला पुढे हेही मी म्हटलं आहे की आमच्याकडे निर्णय मुख्यमंत्री करतील. जर 7 तारखेला मी अध्यक्ष झालो जुलै महिन्यामध्ये, तिथलं भाषण जर आपण काढलं तर त्यामध्येही कृष्णाची गोष्ट देऊन मी हे स्पष्ट केलं होतं की कृष्णच आमची भूमिका ठरवेल आणि त्याच्याबद्दल आमच्या मनात काहीही संशय नाही आणि म्हणून त्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर, असं तर नाही ना की आता 5 राज्यांच्या निवडणुका लागल्या,
त्या प्रचारामध्ये आपल्याला मुंबईतूनच दगाफटका होऊ नये म्हणून आता ही वेळ नाही आहे शिवसेनेला अंगावर घेण्याची, म्हणून ही तडजोडीची भाषा भाजप करत आहे. मुंबईत भारतीय जनता पक्षाची भाषा तडजोडीची नाही. पहिली विनंती आणि अपेक्षा आम्ही व्यक्त केली नाही. आम्ही प्रतिसाद सकारात्मक दिलेला आहे. स्वपक्षबळ 100% आहे. मुद्दा एवढाच आहे की लार्जर इंटरेस्टमध्ये जर पक्षाची ही भूमिका योग्य रीतीने आमच्या मित्रपक्षाने घेतली आणि त्याला प्रतिसाद दिला तर सर्व काही मुंबई महापालिकेत पारदर्शी करण्याच्या दृष्टीने आपल्याला जाता येईल. पण कल्याण डोंबिवलीचा फॉर्म्युला किंवा तो कित्ता इथंही गिरवायचा आहे असं काही नाही. आज तरी तो प्रश्नच उद्भवत नाही. अशी जी आपण असं म्हणालात की पहिली अपेक्षा जी आहे ती सेनेकडून आली म्हणून आम्ही चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला. जर सेनेकडून ती तशी आली नसती तर भाजप स्वतःहून भूमिका घेणार होतं युतीसाठी की कोणी आधी पुढाकार घ्यावा यासाठी सगळं अडलं होतं. मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मी आज ह्यासाठी देऊ शकत नाही, कारण मला आशिष जाधव उद्या विचारतील तुम्ही मंत्री झाल्यावर कुठल्या रंगाचा कोट घालाल ते आता सांगा, तर होऊ दे मग बघीन. तशाच पद्धतीने आहे. ज्या वेळेला हा प्रश्न समोर आला असता तर घेतलं असतं. नाही ना, तुम्ही मंत्री झाला नाहीत वगैरे हे मला लॉजिकली आता इथंही उत्तर देता येणार नाही. तुम्हाला माहिती आहे ते तुमच्यासारखा कॅन्डिडेट मंत्रिमंडळाबाहेर ठेवणं याच्यामागं पक्षाचं काही वेगळं गणित आहे आणि तेच गणित पक्षाला मुंबईत करून दाखवायचं आहे म्हणून ते तसं आहे ना. करून दाखवायचं आहे बोलू नका, बाकी काही बोला. हीच हेडलाईन आहे. शेलार सर, एक लायटर नोटला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही मुंबईचं अध्यक्षपद जेव्हापासून स्वीकारलं आहे त्याच थोड्या वेळानंतर तुम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनमधून सुद्धा निवडून आलात. तुम्ही तिथे काम करताय. थोडासा तिथला अनुभव सुद्धा तुम्हाला फायद्याला ठरला का तिकडच्या अध्यक्षांमुळे? कारण की तुम्ही त्याच्यानंतर प्रचंड ॲक्टिव्ह झालेले आहात. तुम्ही खूप चांगलं फरडं वक्तव्य करताय, ट्विटरवरती चांगलं ॲक्टिव्ह झालेलं आहात, खूप आक्रमक झालेला आहात. थोडासा त्या अध्यक्षांचा पण तुम्हाला अनुभव मिळाला का थोडासा? नाही, पण हे खरं नाही आहे. कारण याचं की मी अध्यक्ष झालो त्यावेळेला आम्ही लोकसभेमध्ये विरोधी पक्षात होतो आणि तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेला मी अध्यक्ष झाल्यावर सगळ्यात पहिला चॅलेंज हा 22 डिसेंबरची महागर्जनाची सभा करणं असं होतं. आणि त्या महागर्जनेच्या सभेला असलेला आमचा प्रतिसाद जनतेचा हा आपण पाहिला आहे. त्यामुळे सातत्याने खरं तर अध्यक्ष झाल्यानंतर मी भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात मी पहिलाच अध्यक्ष असेल की ज्याला लोकसभा, विधानसभा आणि महापालिका या तिन्ही निवडणुकात एका अर्थाने काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे एकही दिवस मला तशा अर्थाने मोकळा मिळालाच नाही. पण शरद पवारांबरोबर MCAमध्ये काम करण्याचा अनुभव याचा फायदा राजकारण बाजूला सोडा हा 100% झालेला आहे. मला असं वाटतं की माझं जसं मगाशी प्रश्नाने उपस्थित केला, सर्व पक्षामध्ये राज ठाकरेंशी असेल संबंध, शरद पवारांशी संबंध असेल, शिवसेनेमध्ये काही माझे मित्र आहेत, काँग्रेसमध्ये काही माझे काही मित्र नातेवाईक आहेत, राष्ट्रवादीचं तर शरद पवारांचा मी उल्लेख केला. मला वाटतं समाजातील नेतृत्व कुठल्याही पक्षाचं असो त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी शिकण्याच्या जर घेतल्या नाही तर आपलं राजकारण किंवा राजकारणी व्यक्ती हा प्रगल्भ होणार नाही. आणि आज शरद पवार असतील, उद्धवजी असतील, राज ठाकरे असतील, देवेंद्रजी, नितीन गडकरीजी असतील, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आता गेले पण त्यांच्याकडनं आम्ही बरंच काही शिकलो आहोत. अशा पद्धतीच्या नेतृत्वाकडून शिकलंच पाहिजे असं म्हणणाऱ्यांपैकी मी आहे. आशिषजी, शिवसेनेनं म्हटलं आहे की डीड यू नो, त्याला राष्ट्रवादीनं उत्तर दिलं आहे की यू शुड नो. भाजपचं काय? नाही, ते एकमेकाशी ते खेळ खेळत आहेत नो नोचा. ज्यावेळेला आमचं नो होईल त्यावेळेला उत्तर देऊ. बरं, एक प्रश्न असा आहे, शिवछत्रपती का आशीर्वाद चलो मोदी के साथ म्हणत तुम्ही सत्तेवर राज्यात आलात, केंद्रात होताच. आता जेव्हा शिवस्मारकाच्या भूमिपूजनाची वेळ आली, विरोधकांनी आरोप केलेला आहे की तुम्ही जाणीवपूर्वक ते भूमिपूजन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला मुंबई महापालिकेत शिवछत्रपती एनकॅश करायचे. मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ही एनकॅशमेंटची गोष्ट आहे हेच आम्हाला मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज एका पक्षाची मक्तेदारी पण नाही. छत्रपती शिवाजी महाराज ही अख्ख्या जगाची एका अर्थाने एक ताकद आहे, प्रेरणा आहे. आणि म्हणून त्याच्यावर एनकॅशमेंटचं राजकारण करावं अशी छोटी मनोवृत्ती आमची नाही. असेलच तर ह्या अर्थाने बघायला लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आंतरराष्ट्रीय पद्धतीचं व्हावं हे 12 वर्षाचं आंदोलन. पण 650 दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीजींनी ते फटाफट भूमिपूजनापर्यंत करून दाखवलं. आणि हे जर मी जनतेला सांगत असेल आणि म्हणून जर ते कोणाला मी क्रेडिट घेतल्यासारखं वाटत असेल तर असं क्रेडिट घ्यावं, असंच मी वागेन आणि जनतेला सुद्धा असं क्रेडिट ह्या स्पीडने काम करणाऱ्या लोकांना द्यावं असंच वाटेल असं मला वाटतं.
शेलार सर, आणखीन एक प्रश्न विचारायचा. तुम्ही मगाशी दोनदा राज ठाकरेंचा उल्लेख केलात. जर समजा शिवसेनेबरोबर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही नाही. आणि जर समजा तसं असेल तर मग नेमका वेगळा काय फॉर्म्युला असेल किंवा काय नेमकं त्याबद्दल भाजपची मानसिकता येत्या काळात? बघा, पुन्हा एकदा मी स्पष्ट करतो की फॉर्म्युला आकडे हे महत्त्व आहे, पण त्याला स्थान दुय्यम आहे. आज मुंबईकरांना तुम्ही कुठल्याही मुंबईतल्या रस्त्यावरच्या जाणाऱ्या माणसाला विचारा की ह्याने 40 लढवले का, ह्याने 30 लढवले का, ह्याने 22 लढवले, ह्याच्याशी त्याला काही लेणं देणं नाही आहे. त्याला त्याच्यात स्वारस्य नाही आहे. त्याला अल्टिमेटली रिझल्ट काय हवा आहे? त्याला अल्टिमेटली रिझल्ट हवा आहे की निवडून आलेल्या माणसांनी माझं काम केलं आहे की नाही, निवडून येणाऱ्या माणसांनी अशी कार्यपद्धती डेव्हलप केली आहे का की सामान्य माणसाने साधी तक्रार केल्यावर रिस्पॉन्स मिळाला आहे, निवडून येणाऱ्या माणसांनी भ्रष्टाचार विरहित काम केलं आहे, असे असंख्य प्रश्न त्याला पडलेले आहेत. त्याची उत्तरं त्याला हवी आहे. आणि म्हणून आकडे हे दुय्यम स्थानावर आहे, कार्यपद्धती प्रमुख स्थानावर आहे. त्याच्यातली चर्चा आमची सकारात्मक झाली आहे. मला असं वाटतं आज उद्यामध्ये त्यात पुढे जाऊ. मला असं वाटतं की व्यक्तिगत मैत्रीमध्ये जर त्यांनी दरवाजा बंद केला राज ठाकरेंनी तर मी एकदा नाही 10 वेळा खटखटवेन, पण राजकीय मैत्रीसाठी खिडकी उघडली तर आज त्याकडे पाहणार नाही. तुम्हाला थेट प्रश्न आहे, कारण तुम्ही राज ठाकरेंना खूप जवळून ओळखता. राज ठाकरे टाळी वाजवण्यासंदर्भात म्हणतायत. मला स्वतःला असं वाटतं की कदाचित मनसे शिवसेनेबरोबर किंवा भाजपबरोबर छुपा समझौता करेल. मला वाटतं त्याचं उत्तर त्यांनी स्वतःच दिलं आहे. कल्पोकल्पित प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा ज्या वेळेला त्यांनीच स्वतः भूमिका स्पष्ट केली आहे की मला कोणाबरोबर करायचीच नाही, बातमीच काही बरोबर नव्हती, त्याच्यावर आता भाष्य करणं योग्य नाही. नाही, बातमी ती उद्धव ठाकरेंनी जेव्हा म्हटलं की जय महाराष्ट्र, आम्हाला यात कुठलंही सारस्य नाही, तेव्हा त्यांचं स्पष्टीकरण आलं दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंचं. नाही, आता त्याच्यावर जे भूमिका स्पष्ट केल्यावर त्यांनी ती का केली असेल, कुठल्या परिस्थितीत केली असेल, मला वाटतं आज संयुक्तिक नाही चर्चा करणं. तुम्ही म्हणताय आता ज्या पद्धतीनं की सगळी तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून, मुंबई अध्यक्ष झाल्यापासून एक बारीक ग्राउंड लेवल जी तयारी होणं अपेक्षित होतं ती तयारी भरपूर चालू आहे. केवळ शिवसेनेतनं नाही तर इतर पक्षांना देखील मोठ्या प्रमाणात इन्कमिंग मुंबईत होणं जे अपेक्षित होतं महापालिका तोंडावर ते मोठ्या प्रमाणात तुमच्याकडून होतं आहे. अगदी काल परवा पार पडलेली लालबागची सभा बऱ्याच अर्थानं गाजली. लालबागमध्ये ज्या अर्थी शिवसेनेला इतक्या डिवचलं जाणं खरं तर मोठी गोष्ट होती. या टप्प्यावर युती होईल न होईल, मात्र पूर्ण पद्धतीनं भाजप या इन्कमिंगकडे कसं पाहतं, पूर्ण ठिकाणी भाजप पूर्ण ताकदीनिशी प्रत्येक वॉर्डमध्ये आपली उमेदवारी दाखवू शकता का, ताकदीनं उतरू शकता का? भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणुका ह्या गांभीर्याने घेतं. माझा स्वतःचा जन्म हा गिरण गावात झालेला आहे. मी 7 रस्त्याला जन्मलो आहे, माझा आजोळ लालबागला आहे आणि त्यामुळे तिथली भाषा आणि तिथली माणसं ही मी जवळून ओळखतो आणि त्यांना उत्तर आणि प्रत्युत्तर देणंसुद्धा मी तिथूनच शिकून आलो आहे. त्यामुळे मला हे काही नवीन नाही आहे. राहता राहिला मुद्दा निवडणुकांमध्ये आम्ही कशा दृष्टीने पाहतो आहे इन्कमिंगला, ह्याच्यातली भूमिकासुद्धा जर आपण समजून घेतली पाहिजे. कदाचित ते दुसऱ्या चॅनलवर मी पुन्हा एकदा बोलत असेन, पण ते सांगणं आवश्यक आहे. अन्य सगळे पक्ष हे परिवारवादी आहेत. ते खरेच लोकशाहीवादी आहेत का? माझ्यासारख्याच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. कारण त्या पक्षात तो पक्ष चालवणारा एक परिवार, त्याच्या जवळच्या माणसालाच स्थान आहे. त्याच्या मुलाला, मुलीला, सुनाला, सुनीला जर जवळचा वाटला तर तो त्या पक्षाचा नेता होऊ शकतो. पण भारतीय जनता पक्ष एकमेव असा पक्ष आहे की जो परिवारवादी नाही आहे. आज जर मी मुंबईचा अध्यक्ष असेल तर माझ्या वडिलांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केलेली नाही. ते काही भाजपचे नेते नव्हते आणि त्यामुळे या पक्षामध्ये भूमिका असेल तर काय, जी आम्ही संघात शिकलो की संघामध्ये 2 पद्धतीचे स्वयंसेवक असतात. एक आज आहे तो स्वयंसेवक आणि एक उद्या होणार आहे तो स्वयंसेवक, म्हणजे जो आज बाहेर आहे. त्यामुळे पक्षाच्या बाबतीतसुद्धा आम्ही हीच भूमिका पाहतो की जो पक्षाची ध्येय धोरणं आणि प्राणप्रतिष्ठा याला जपून काम करील तो पक्षाचा नेता होईल. इकडं त्या व्यक्ती म्हणून परिवार असेल, पण भाजपच्या ह्याच्यामध्ये सुद्धा संघ हा परिवारच आहे ना, तिकडून तुम्हाला येतात तसे निर्देश. संघ परिवार ही आमची शक्ती आहे. संघ परिवार हा काय व्यक्ती परिवार नाही आहे. संघ परिवार हा शेकडोनी असलेल्या संघटनांनी मिळून बनलेला परिवार आहे, ज्याच्यामध्ये लोकशाही पद्धतीने प्रत्येक सेक्टरच्या अँगलचा विचार आहे. पण बाकीच्या परिवारामध्ये बापाला आणि मुलाला काय वाटतं याच्या पलीकडे काही विचारच नाही आहे. परिवारवादाचा विषय काढला आहे. तुमचे धाकटे बंधू पण नगरसेवक आहेत आणि आता किरीट सोमय्यांची पत्नी मेधा सोमय्या, मुलगा अनिल सोमय्या हे पण तिकीट मागतायत. मग हे कसं काय? आणि परिवारवाद
संघटना चालवणं वेगळा आणि पक्षामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने तिकीट मागणं वेगळं. हा तर मग आज घरातल्यांना तिकीट असं विचारलं तर नाही नाही ह्याचं उत्तर स्पष्ट आहे ना, की ज्या अर्थाने जो पक्षाचं काम करील, माझ्या मुलाने भाजपचं काम केलं तर ते चूक आणि त्याने जाऊन काँग्रेसचं काम करावं म्हणजे डेमोक्रेसी असं म्हणण्याची आवश्यकता नाही आहे. पण माझ्या मुलाच्या मताच्या आधारावर पक्षाचे निर्णय होत असतील तर ते 100% चूक, कारण पक्ष लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे. आज नील सोमय्या असतील तर ते पक्षाचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते होते, त्यानंतर आज ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. विनोद शेलार तर सिटिंग नगरसेवक आहे. किरीट सोमय्यांची मिसेस तर ती पक्षात येण्याआधीपासून संघ परिवाराची कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे ह्याचं आपण एका अर्थाने सिनर्जी काही मिळत नाही. शेलार साहेब, तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे मग अनेक लोकांची नावं पुढे येत आहेत. जसं राज पुरोहित यांचं मुलाचं नाव पण पुढे येतं आहे, परत प्रकाश मेहता यांच्या मुलाचं नाव. आम्हाला तेच म्हणायचं आहे की जेव्हा मोदी स्वतः म्हणतात की तुम्ही आपल्या स्वतःच्या पक्षामध्ये घराणेशाही किंवा घरातली माणसं त्यासाठी मागू नका किंवा त्यांच्यासाठी तिकीटं मागू नका, मुंबईतल्याच इतक्या आमदारांची मुलं आणि त्यांच्या घरातली लोकांना जर तिकीटं मिळणार असतील तर तुमच्याकडचा सामान्य कार्यकर्ता हे म्हणणार नाही का? हा प्रश्न तुमच्याकडे येणार नाही का? किंवा त्यांच्या वॉर्डामधला कुठलाच कार्यकर्ता काम करत नाही, फक्त तेच काम करतात असं गणित आहे का? अतिशय योग्य एक शब्द वापरला, सामान्य कार्यकर्ता. जी सगळी तुम्ही नावं घेतलीत ना, ती सगळी वर्षानुवर्ष त्याच्या वॉर्डात सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत आणि त्यामुळे तुमच्या नजरेत ते आज आले असतील, मीडियाच्या माध्यमातून ते समोर आज आले असतील, पण ते सामान्य कार्यकर्ता म्हणून त्या वॉर्डांमध्ये सातत्याने काम करत आहेत. आकाश पुरोहित हे गेली 5 वर्ष BST कमिटीचे मेंबर आहेत, त्याच्या अगोदर 10 वर्ष ते युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत. अचानक निवडणुकीला नाव समोर आल्यावर तो प्रश्न निर्माण करणं हा कदाचित स्वाभाविक असेल, पण त्या कार्यकर्त्यांवर अन्याय करणार आहे. माझा प्रश्न घराणेशाहीने पक्ष चालवण्याचा आहे. प्रकाश मेहता, राज पुरोहित, किरीट सोमय्या यांच्यापैकी कोणी पक्षाचा निर्णय त्यांचा मुलगा किंवा मुलगी काय म्हणते ह्याच्या आधारावर करत नाही, करूच शकत नाही. ही याला म्हणतात घराणेशाही. आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत करत त्या वॉर्डामध्ये तिकीट मागण्याच्या अन्य कार्यकर्त्यांबरोबर पुन्हा एकदा ही स्पष्ट करतो की त्यांच्या वॉर्डात एकच नाव आलेलं नाही, तिथे अन्य कार्यकर्त्यांनी नाव दिलं आहे. तुम्ही प्रश्न विचारा की जर उद्या धरून चालू की राज ठाकरेंचा मुलगा हा निवडणुकीला उभं राहायचं म्हटला तर त्या ठिकाणी दुसरा कोणी नाव तरी देईल का? या सगळ्यांच्याकडे अन्य कार्यकर्त्यांची नावंसुद्धा आली आहे. ही लोकशाही आहे. मग मुंबईमध्ये घरातल्या तिकिटांचा कोटा किती ठरवला आहे भाजपनं? भाजप कमळाच्या घरातल्या तिकिटांचा कोटा ठरवलेला आहे, घरातल्या तिकिटांचा कोटा ठरवलेला नाही. अगदी बरोबर आहे. ही चर्चा खूप निर्णायक वळणावरती येते आहे. पुन्हा भेटूया एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत आशिष शेलार आहेत. आशिष शेलार, मुंबई महापालिकेमध्ये जी निवडणूक यंदा होते आहे त्यामध्ये नवा प्लेयर येणार आहे, तो म्हणजे MIM. आणि अशी टीका होते की MIM आणि भाजप एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, तुम्हालाच फायदा होईल. काँग्रेसचा हा प्रचार जनतेमध्ये रुजणार नाही. याचं कारण अन्य पक्षांना स्वतःला बांधून ठेवून राजकारण करायची संस्कृती काँग्रेसची आहे. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने MIM हा देशविरोधी कधी भाषणं करणारा पक्ष आहे. म्हणून कदाचित ज्यावेळेला परवा बॉम्बे सेंट्रलला त्यांची सभा झाली त्यावेळेला मुंबई महापालिकेचं बजेट त्याची टक्केवारी करून धर्माच्या आधारावर ते विभाजित करावं या भूमिकेला विरोध केला. मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करून त्याच्या विरोधात भूमिका आम्हीच घेतली, अन्य कुठल्याही पक्षाने घेतली नाही. त्यामुळे MIM हा वैचारिक विरोधाचा आमचा प्रश्न आहे आणि तो आम्ही सातत्याने त्याचा विरोध करणारच, ह्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. आमचा नागपूरचा ब्युरो चीफ आहे गजानन माटे, त्यालाही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. गजानन, आशिषजी, गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते मुंबईतला एक चेहरा, भाजपचा चेहरा म्हणून की तुम्हाला मराठा नेता म्हणून प्रोजेक्ट करतायत भाजप? भारतीय जनता पक्ष जातीपातीचं राजकारण करत नाही. जाती, धर्म, भाषा, बोलीभाषा या आधारावर कार्यकर्त्यांमध्ये फरक करणं ही भाजपची भूमिका नाही. त्या ठिकाणी तो विस्तृत विषय कायदेशीररित्या मांडणं ही आवश्यकता होती. त्याची चर्चा सभागृहात राजकारणापेक्षा
त्यातल्या असलेल्या कायदेशीर इंटिग्रिटीजवर जास्ती व्हावी, ज्यातना सरकारला आणि सर्व सदनाला योग्य दिशेने जाता यावं, असं ज्यावेळेला चर्चा सुरू झाली त्यावेळेला 3-4 ज्या सदस्यांची नावं समोर आली त्यामध्ये मला असं वाटतं की सर्वात प्रथमची संधी मुख्यमंत्र्यांनी मला दिली आणि त्याचा उपयोग मला करता आला. मला एक विचारायचं तुम्हाला की सातत्यानं तुमचं लक्ष जे असतं शिवसेनाच असतं, ती सध्या काय करते हे म्हटलं की शिवसेनाच येते. एखादं ट्विट असेल किंवा एखादं स्टेटमेंट असेल तर शिवसेनेला अशा गुदगुल्या करण्यात किंवा दिवसण्यात तुम्हाला मजा येते का? बांद्रात राहत असल्यामुळे होत आहे का? आणि मुळामध्ये असं काही नाही आहे हो. शिवसेना असो कुठलाही पक्ष असो यांना आम्ही काही शत्रू म्हणून बघत नाही. राजकीय विरोधक इथपर्यंत ठीक आहे. आता जर तुम्ही बघत असाल तर ज्या वेळेला शरद पवार साहेबांनी त्या बाबासाहेब पुरंदरेजींच्यावर भूमिका घेतली त्यावेळेला भाजपची भूमिका मांडणारा आग्रहपूर्वक मराठा आमदार मीच होतो. ज्या वेळेला आपण बघितलं असाल राज ठाकरेंनी ते कार्टून काढलं त्यावेळेला यू आर डुईंग द कार्टून बेस्ट, प्लीज कंटिन्यू डुईंग इट, हा ट्विटही माझाच होता. आज तुमच्या शोमध्ये मी म्हटलं काँग्रेस राष्ट्रवादीने जेवढं वाटोळं लावलं तेवढं मुंबईचं वाटोळं कोणी नाही लावलं, पण तुमच्याकडे ती लाईन चालली नाही. आता तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींची लाईन तुम्ही चालवताय, स्वाभाविक आहे. त्यामुळे त्याच्यावर माझं उत्तर काय असणार? तुम्ही मोठी हेडलाईन दिली ना की करून दाखवलं तेवढं सोडून तुम्ही बोला, तीच बातमी आहे. मला म्हटलं की तुम्ही नका बोलू. अशी जी आपण भ्रष्टाचाराविरोधात बोलत आहोत त्यावर आपण निवडणुकाही लढवत आहोत राज्यभरात महापालिकांच्या, पण आत्ता गेल्या निवडणुकीच्या पूर्वी प्रदेशाध्यक्षांनी लक्ष्मी दर्शनाची भाषा केलेली आहे. तर मग केवळ भ्रष्टाचार विरोध हा वरवरचा आहे का असं समजायचं? नाही, ते भाषण पूर्ण जर ऐकलं ना तर आपल्या लक्षातच येईल इट इज अ सटायर. काल जर राहुल गांधींनी ही भाषा केली की रावण दहनमध्ये त्या रावण दहन कार्यक्रमामध्ये रामसुद्धा मोदींचा फोटो मास्क लावून आला पाहिजे, तर आता मी माझ्या धार्मिक भावना भडकवल्या असं म्हणून राहुल गांधीजींवर तक्रार करू का? करता येईल, पण तो भाषणातल्या सटायरचा भाग होता. त्यांना त्यांची टीका अयोग्य आहे, पण त्यांचा हा टीकेचा भाग होता. लक्ष्मी दर्शनाचा मुद्दा जो रावसाहेब दानवेंनी मांडला तो एका अर्थाने सटायर होता त्याच्यामध्ये, की अशा पद्धतीने घरी लक्ष्मी दर्शन होत असेल तरी तुम्ही मतदान कसं करा, आणि त्या अर्थाने त्याला पाहिलं पाहिजे होतं. पण आता निवडणूक आयोग त्याचा निर्णय घेईल. अशी सटायर वक्तव्य जी आहे ती निवडणुकीच्या पूर्वी ज्या वेळेला केली जातात त्यावेळेला मतदान पण सटायर पद्धतीने चुकून झालं तर अशी भीती नाही वाटत? खरं आहे ना की मतदाराने त्यातलं काय घ्यायचं, त्याच्यापर्यंत काय पोचवायचं, यातली भूमिका जी आहे आपल्या माध्यमातून होत असते. त्यामुळे आपल्यासारख्या प्रबुद्ध पत्रकारांनी त्यातला हेतू लक्षात घेऊन जर बातमी केली तर जनता असा विचार करणार नाही. पत्रकाराला एक खोड असते, तो बातमीतली नकारात्मक बातमी काढतो. तेच मी केलं तर मी तिरका वाटतो. नाही 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 नाही, पण ती खोड चांगल्यासाठी असते, लोकहितासाठी असते. त्याला कळतं बरोबर राजकारणी कुठं दगड मारतात. बरं सर, मुंबई महापालिकेचा विषय निघाला आणि हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. 37,000 कोटींचं बजेट मुंबईचं आहे आणि आपला प्रशासकीय खर्चसुद्धा खूप जास्त आहे मुंबई महापालिकेचा. तुम्हाला कसं वाटतं की हे जे बायफर्केशन आहे 37,000 कोटीचं, जर का तुमची सत्ता आली तर ते कसं होईल आणि विकास निधी, विकास कामं कशी होतील? अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मुंबईकरांना ह्याच्यात जास्त रस आहे. 1,40,00,000,000चं शहर ऑन रेकॉर्ड आणि 37,000 कोटीचं बजेट. 1,40,00,000,000चं शहर आणि 51,000 कोटीची फिक्स्ड डिपॉझिट, आणि तरी वर्षात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च हा 55 ते 60% जातो. उरलेल्या 40%मध्ये प्रत्यक्ष कामं ही 40%सुद्धा त्या टक्केवारीमध्ये होत नाहीत. आणि ह्याचा अर्थ हे प्रमाण कुठेतरी विकास निधी प्रत्यक्षात उतरवण्याचं वाढलं पाहिजे. किंबहुना एक मुद्दा आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडतो आहे की या शहरामध्ये टॅक्स टेररिझमसुद्धा आहे. प्रॉपर्टी टॅक्स, रोड टॅक्स, सेस, एज्युकेशन टॅक्स, फायर टॅक्स आवश्यक आहेत, पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात जर डिलिव्हरी ऑफ डेव्हलपमेंट नसेल तर तेवढ्या प्रमाणात टॅक्स कलेक्शनची आवश्यकता आहे का? केवळ मुंबई महानगरपालिकेने फिक्स्ड डिपॉझिटचा डोंगर दाखवायचा आणि प्रत्यक्षामध्ये विकास कामांना दिसायचं नाही? पारदर्शकता आम्हाला याच्यात अपेक्षित आहे. सर, जनतेला ह्या प्रश्नाचं उत्तर येणं आवश्यक आहे की गेल्या 7 वर्षामध्ये BMCचं बजेट हे ऑडिट का झालं नाही? डबल एंट्री सिस्टीम झाल्यानंतर सुद्धा
ऑडिटरला तुम्ही हे ऑडिट करून घेतलं पाहिजे याची नोटीस का काढायला लागली? पारदर्शकता इथे अपेक्षित आहे आणि ज्या वेळेला हे मुद्दे आम्ही जनतेसमोर मांडू त्यावेळेला जनताही या पारदर्शकतेच्या बाजूने राहील असं आमचं स्पष्ट मत आहे. BMC म्हणजे मुंबई महापालिकेव्यतिरिक्त केंद्राच्या योजना असतील, केंद्राचा निधी असेल, राज्य सरकारच्या योजना असतील, MSRDC MMRDAचा निधी असेल, त्यांची कामं असतील, ही एवढी सगळी कामं मुंबईत एका वेळी होतात तरीसुद्धा विकास कामांचा फायदा सर्वसामान्यांना होताना दिसत नाही. त्यामुळं तुम्ही आग्रह आधी धरत होतात की जर का मुंबई महापालिकेवरती भाजपची सत्ता आली तर केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता आहे. तो जो तुमचा आग्रह आहे ना तो आजच्या मुलाखतीमध्ये कमी झालेला दिसतोय. बिलकुल नाही. आज तर उलट माझा जास्त आग्रह आहे की मी जनतेला आपल्या माध्यमातून विनंती करीन की केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेमध्ये जर अशी स्थिती आणि वेळ आली तर भाजपची सत्ता महापालिकेत जर आली तर सगळ्यात सोयीचं काय होईल माहिती आहे का? एका शहरामध्ये मल्टिपल एजन्सी काम करतात. रेल्वे, एअरपोर्ट अशा पद्धतीच्या सेंट्रल रेल्वेच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, MMRDA MSRDC SRA या राज्य सरकारच्या, पोलीस यंत्रणा वेगळी आणि महापालिका एक, ह्या वेगवेगळ्या यंत्रणा एकत्र काम करताना कोऑर्डिनेशन नीट झालं नाही तर मुंबईकर सफर होतो. संधी आज मुंबईकरांना हे सफर जी होण्याची आजची सवय आहे त्यातून निघण्याची मिळू शकते. आमची अपेक्षा आहे की ती संधी जनतेने घेतली पाहिजे. प्रश्न आहे, गेले 2 महिने मुंबईचा माफिया, मुंबईचा माफिया, मुंबईचा माफिया असं म्हटलं. हा नक्की कोण आहे मुंबईचा माफिया? आणि 23 फेब्रुवारीनंतर भाजपा हा मुंबईचा किंग होणार का? आणि जर किंग झाला, हे जर मुंबईचा माफिया आहे त्याच्याशी हातमिळवणी करणार का? मुंबईचा माफिया कोण हे किरीट सोमय्या सांगू शकतील. मुंबईचा किंग कोण हा प्रश्नच चुकीचा आहे. याचं कारण आम्हाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नरेंद्र मोदीजींनी पहिल्या दिवसापासून सत्ता आल्यावर सांगितलं की सेवक म्हणून काम करा. त्यामुळे किंग भावनेने काम करणं ही आमची संस्कृतीच नाही. सेवक भावनेने काम केलं पाहिजे आमची अपेक्षा आहे. राहता राहायला एकत्र येण्याचा मुद्दा हाही मुद्दा आज तर आम्ही युतीत सकारात्मक चर्चेत आहोत, तशी स्थितीच येऊ नये ही आमची अपेक्षा आहे. विरोधक शेलारजी खूप टीका करतात की कुठलीही निवडणूक आली, उद्या जर पंचायत समितीची पण निवडणूक आली तरी मोदी येतील प्रचाराला, अशी विरोधक तुमच्यावरती टीका करतात. ही तर देशाच्या आर्थिक राजधानीची निवडणूक आहे, महापालिकेची निवडणूक आहे आणि तुम्ही फार प्रतिष्ठेची केलेली निवडणूक आहे. आम्हाला या प्रचारात मोदी दिसणार का? नाही, तुम्हाला दररोज प्रचारात मोदीजी दिसतील कारण खरे येऊन कारण 5 राज्यांमध्ये निवडणुका चालू आहेत. त्या 5 राज्यातल्या निवडणुकींमधली सगळी भाषणं आपल्याकडूनही जनतेपर्यंत जाणार आहेत आणि त्यात मोदीजी प्रचार करणार आहेत. प्रश्न हा आहे की जे टीका म्हणून तुम्ही म्हणतात तीच आमची स्ट्रेंथ आहे. या देशामध्ये 24 तासापैकी 18 ते 19 तास काम करणारा प्रधानमंत्री अन्य कोणी नाहीत असं मी म्हणणार नाही, पण सातत्याने जनतेसमोर राहून करणारा प्रधानमंत्री हा मोदीजींच्या रूपाने आहे. आणि त्यामुळे जो कदाचित काही लोकांना टीकेला वाटेल ती आमची स्ट्रेंथ आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये ते येणार की नाहीत प्रचाराला याचं उत्तर मुख्यमंत्रीच देऊ शकतील, त्याच्या पलीकडे मी बोलू शकणार नाही. माझी इच्छा मुख्यमंत्र्यांना मी सांगेन. शेवटचा प्रश्न. फक्त मनसेशी युती करणार नाही हे आपण स्पष्ट केलं आहे. वॉर्ड नंबर 191 सध्या चर्चेत आहे. आता मनसे विरुद्ध भाजप असेल की मनसे विरुद्ध शिवसेना असेल? भारतीय जनता पक्ष विरोधात सगळे हे पूर्ण देशाने चित्र पाहिलं आहे. आजसुद्धा भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढाईमध्ये जर काळे पैसे ठेवणाऱ्या माणसाला नोटीस गेली तर त्या नोटीस गेलेल्या माणसाच्या बाजूने काळ्या पैशाचं समर्थन करणारे सगळे पक्ष एका बाजूला आहेत आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा एकमेव पक्ष भाजप एका बाजूला आहे. 100% भाजप हाच कित्ता भाजपला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत गिरवायचा आहे. त्या दृष्टीनं पेपरवर्क, होमवर्क खूप केलं, पण ऐनवेळी 5 राज्यांच्या निवडणुका लागल्या आणि आता सेनेबरोबर युती करायची नाही करायची अशा द्विधा मनस्थितीत भाजप आहे. तेच आशिष शेलारांच्या बोलण्यातनं दिसलं आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, आशिष शेलार अजूनही त्याच मतावरती कायम आहेत की भाजप स्वबळावर लढला पाहिजे. भाजप जर का स्वबळावर लढली तर भाजपचा पक्ष संघटना ही सरतर आणखी जाते, भाजप पक्ष म्हणून आणखीन वाढतो. आता त्यांचं मुख्यमंत्री किती ऐकतात हे पाहणं संयुक्तिक आहे, कारण सर्व धागे सर्व दोऱ्या ह्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आशिष शेलारांनी आधीच दिलेल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष मुख्यमंत्र्यांकडे आहे
की मुंबईमध्ये शिवसेनेबरोबर भाजपची युती करायची किंवा नाही. आज आपण इथंच थांबणार आहोत, पण खुली चर्चामध्ये उद्या नव्या पाहुण्यासाठी सोबत भेटू. पहा फक्त महाराष्ट्रावर.